वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या मुजोर रिक्षा चालकांमुळे पादचारी तसंच प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. अनेकदा अपघाताचाही सामना करावा लागतो. अशा वाहन चालकांची तक्रार करणारी प्रक्रिया किचकट असल्यानं प्रवासी तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. याचा गैरफायदा मुजोर वाहन चालकांना होतो. परंतु आता अशा वाहन चालकांना प्रवासी पादचारी दणका देऊ लागले. वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या नागरी पोर्टलवर लोकांकडून तक्रारींचा पाऊस पडू लागला. अवघ्या 5 महिन्यात सुमारे 2000 जणांनी चालकांच्या चुकीच्या वागण्याच्या तक्रारी केल्यात. यात मुजोर रिक्षा चालकांचा जास्त समावेश आहे. वाहन चालक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा नियमांचा भंग करणाऱ्यांवर वाहतूक विभागाकडून वेळोवेळी कारवाई केली जाते. परंतु अनेकदा अधिकारी कर्मचाऱ्यांची कमतरता आणि तक्रारींसाठी लागणाऱ्या किचकट प्रक्रियेमुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांच्या गुन्ह्यांना अनेकदा अभय मिळतं. त्यामुळे अशा वाहन चालकांची मुजोरी वाढून प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होतो. वाहनांच्या प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणं, मनमानी भाडं आकारणं, नो पार्किंगमध्ये गाड्या उभा करणं, बेदरकारपणे वाहन चालवून दुसऱ्यांच्या जीविताला धोका पोहोचवणं अशा अनेक प्रकारच्या थेट तक्रारी करण्यासाठी वाहतूक विभागानं नागरी पोर्टल सुरू केले. या पोर्टलवर नागरिकांनी तक्रारींचा पाऊस पाडला असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. वाहतूक विभागानं सुरू केलेल्या व्हॉट्सॲप आणि मदत क्रमांकावर नागरिकांना तक्रारी पाठवता येतात. वाहतूक पोलिसांकडे आलेल्या तक्रारींची तात्काळ शहानिशा करून संबंधित वाहन चालकावर ऑनलाईन दंड पाठवला जातो. जानेवारी ते मे या 5 महिन्यांच्या कालावधीत नागरिकांनी नागरी पोर्टलवर वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या 1964 वाहन चालकांवर तक्रारी केल्यात. अनेक नागरिकांकडून या पोर्टलवर तक्रार करण्याची प्रक्रिया चुकत असल्यामुळे अनेक वाहन चालकांची दंडापासून सुटका देखील होतीये. त्यामुळे नागरिकांनी तक्रार करण्याची पद्धत अभ्यासून योग्य प्रकारे तक्रार करावी. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकाही वाहन चालकाच्या चुकीला माफी देणार नाही, असं ठाणे वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज सिरसाट यांनी सांगितलं.